बीएड विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वाच्या प्रॅक्टिकलच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. विशेष करून बीएड अभ्यासक्रमामध्ये द्वितीय वर्षाकरता जे विविध प्रकारचे अनिवार्य विषय आणि पर्यायी विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे इतरही काही प्रात्यक्षिक कार्याचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्या प्रात्यक्षिक कार्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर द्वितीय वर्षासाठी छात्र सेवा प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिप हे प्रॅक्टिकल किंवा हे प्रात्यक्षिक अत्यंत महत्वाचं आहे. तर छात्रसेवा प्रशिक्षण हे बीएड अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत का केलेलं आहे, तर त्याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत. त्याच्यातलं पहिलं महत्वाचं कारण असं की बीएड प्रशिक्षणार्थीला शालेय समाजामध्ये ज्या घटना घडामोडी दैनंदिन स्वरूपात घडतात किंवा दैनंदिन शालेय समाजामध्ये ज्या घटना किंवा घडामोडी घडतात त्या घटनांचं किंवा घडामोडींचं प्रत्यक्ष निरीक्षण करता आलं पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव घेता आला पाहिजे. हे एक महत्वाचं कारण आहे. आणि दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की शालेय समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं जे प्रशासन, संघटन, व्यवस्थापन, नियोजन, नियंत्रण यासारखी वेगवेगळ्या स्वरूपाची प्रशासकीय कार्य चालतात. त्या प्रशासकीय कार्याचा जवळून अनुभव घेता आला पाहिजे किंवा प्रशासकीय कार्यामध्ये कोणत्या पद्धतीने निर्णय घेतले जातात, कोणत्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, कोणत्या पद्धतीने संघटन केलं जातं याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, याचा अनुभव घेता आला पाहिजे. एकूणच शालेय समाजाच्या कार्यपद्धतीची प्राथमिक स्वरूपात माहिती बीएड प्रशिक्षणार्थीला व्हावी या प्रमुख हेतूने छात्रसेवा प्रशिक्षण हे प्रात्यक्षिक कार्य बीएड अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेलं दिसून येतं. बीएड अभ्यासक्रमामध्ये छात्रसेवा प्रशिक्षण हे जे प्रॅक्टिकल आहे किंवा हे जे प्रात्यक्षिक आहे, या प्रात्यक्षिक कार्याच्या अनुषंगाने चर्चा करताना प्रथमतः मी दोन गोष्टी स्पष्ट करतो. एक पहिली गोष्ट अशी आहे की द्वितीय वर्षासाठी छात्रसेवा प्रशिक्षणासाठी दिलेला कालावधी, हा जो कालावधी आहे तो कालावधी एकूण 16 आठवड्याचा आहे. मी छात्रसेवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने दोन गोष्टी स्पष्ट करून सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की छात्रसेवा प्रशिक्षणासाठी एकूण 16 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. हा एक भाग. हा 16 आठवड्याचा जो कालावधी आहे तो कालावधी 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्याच्यातला पहिला टप्पा आहे इंटर्नशिप फेज फर्स्ट 2 आठवडे, इंटर्नशिप सेकंड फेज 8 आठवड्यासाठी आणि इंटर्नशिप थर्ड फेज 6 आठवड्यासाठी. म्हणजे पहिला फेज किंवा टप्पा हा 2 आठवड्याचा, दुसरा टप्पा 8 आठवड्याचा आणि तिसरा टप्पा हा 6 आठवड्याचा. म्हणजे छात्रसेवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने मी पहिली गोष्ट तुम्हाला स्पष्ट केली किंवा पहिली बाब तुम्हाला स्पष्ट केली ती म्हणजे कालावधीच्या संदर्भात. दुसरी गोष्ट छात्रसेवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची आहे की या प्रत्येक फेजसाठी किंवा प्रत्येक टप्प्यासाठी विशिष्ट स्वरूपाचा गुणांचा भार
किंवा गुण दिले जातील. पहिल्या फेजसाठी 50 पैकीचे गुण असतील, दुसऱ्या फेजसाठी किंवा दुसऱ्या टप्प्यासाठी 100 पैकीचे गुण असतील आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 100 पैकीचे गुण असतील. म्हणजे पहिला टप्पा 50, दुसरा टप्पा हा 100 गुणांचा आणि तिसरा टप्पा हा 100 गुणांचा, असे एकूण 250 गुण छात्रसेवा प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. पण टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3 या तिन्ही टप्प्यांचं एकत्रित मूल्यमापन हे एकूण 1650 गुणांपैकी केले जाणार आहे. आणि 1650 पैकी जे गुण तुम्हाला प्राप्त होतील त्या गुणांचं रूपांतरित गुण म्हणून 250 पैकीचे गुण म्हणजे 250 पैकीचे गुण विद्यापीठाला कळवले जाते. म्हणजे प्रत्यक्ष कामकाज किंवा प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी, प्रत्यक्ष उपक्रम, प्रत्यक्ष कार्यकृतीची नोंद ही 1650 पैकी गुण देऊन त्या तुमच्या एकूण कार्याचं किंवा छात्रसेवा प्रशिक्षणाचं मूल्यमापन केलं जाणार आहे. 1650 पैकी मिळणारे गुण हे 250 पैकी मिळणाऱ्या गुणामध्ये रूपांतरित केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ 1600 पैकी तुम्हाला 800 गुण मिळाले, 1600 पैकी 800 गुण मिळाले, तर 250 पैकी किती गुण? म्हणजे याचा जर एकंदरीत आपण विचार केला तर 250 पैकी मिळणारे गुण रूपांतरित गुण म्हणून विद्यापीठाला कळवले जातात. 250 पैकीचे गुण हे विद्यापीठाला कळवले जातात. हा दुसरा महत्वाचा भाग. म्हणजे पहिला भाग तुम्हाला मी कालावधीचा सांगितला, दुसरा भाग मी गुणांचा सांगितला. त्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग ह्या छात्रसेवा प्रशिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल किंवा आपल्याला विचारात घेता येईल की छात्रसेवेचा प्रत्येक टप्पा हा विशिष्ट कालावधीसाठी असतो आणि त्या कालावधीत, त्या प्रत्येक टप्प्याच्या कालावधीत प्रत्येक बीएड प्रशिक्षणार्थी शिक्षिकेने शाळेत प्रार्थनेपासून शाळेच्या शेवटच्या तासापर्यंत उपस्थित राहणं अत्यंत अनिवार्य आहे. म्हणजे पहिला टप्पा जर हा 2 आठवड्याचा असेल तर 2 आठवडे म्हणजे शालेय कामकाजाचा आठवडा जर आपण विचारात घेतला तर 6 दिवसाचा आठवडा असतो. तसा 5.5 दिवसाचा आठवडा म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी हाफ डे म्हणजे 5.5 दिवसाचा. पण एकूण कामकाजाचे दिवस विचारात घेतले तर एका आठवड्याचे 6 दिवस, दुसऱ्या आठवड्याचे 6 दिवस म्हणजे 2 आठवड्याचे 12 दिवस पहिल्या टप्प्याकरिता किंवा इंटर्नशिप फर्स्ट पेजसाठी 12 दिवस विद्यार्थिनीने शाळेत उपस्थित राहणं अनिवार्य आहे. मात्र ही जी उपस्थिती असते ती उपस्थिती शालेय प्रार्थनेपासून ते शालेय वेळापत्रकाच्या शेवटच्या तासापर्यंत असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर नुसतं किंवा केवळ फक्त शाळेमध्ये उपस्थित राहून वेळ व्यतीत करायचा ही अपेक्षा प्रत्येक टप्प्यामध्ये व्यक्त केलेली नाही. तर प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात त्या ऍक्टिव्हिटीज त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा पर्यवेक्षक असतील किंवा विषय शिक्षक असतील, वर्ग शिक्षक असतील किंवा महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राध्यापक असतील यांच्या सहाय्याने, यांच्या मदतीने, यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक ऍक्टिव्हिटी मनापासून पूर्ण करावायची असते. तुम्ही ज्या ज्या ऍक्टिव्हिटी प्रत्येक टप्प्यामध्ये सूचित केलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटींची पूर्तता केल्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 पूर्ततेचं प्रमाणपत्र तुम्हाला घेणं अनिवार्य आहे. म्हणजे छात्रसेवा प्रशिक्षण कालावधीमध्ये आपल्याला ज्या प्रामुख्याने गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत त्या प्रामुख्याने गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. त्याचबरोबर आणखी एक 2-3 गोष्टींचा फक्त या ठिकाणी उल्लेख करतो
की तुम्ही छात्रसेवा प्रशिक्षणासाठी ज्या शाळेमध्ये जाणार आहात किंवा जी शाळा तुम्हाला छात्रसेवा प्रशिक्षणासाठी परवानगी देईल, मान्यता देईल, त्या शाळेचे जे नियम असतात किंवा त्या शाळेच्या शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांच्यामध्ये किंवा यांच्याशी कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या पद्धतीने आंतरक्रिया साधावयाच्या, त्यांना कोणत्या पद्धतीने प्रतिसाद द्यावयाचा, त्याचबरोबर शालेय समाजामध्ये किंवा शालेय वातावरणामध्ये वावरताना कोणत्या पद्धतीने समायोजन साधायचं, या बाबतीत काही नीती-नियम ठरलेले असतात. त्या नीती-नियमांचं योग्य रीतीने पालन विद्यार्थ्यांकडून होणं अपेक्षित आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही छात्रसेवा प्रशिक्षणासाठी एखाद्या शाळेमध्ये गेलेला असाल किंवा शाळेने तुम्हाला छात्रसेवा प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी दिलेली असेल, तर अशा शाळेमध्ये जो शिक्षक वर्ग असतो किंवा शिक्षकांची खोली असते किंवा अध्यापक कक्ष असतो, त्या कक्षामध्ये न विचारताच प्रवेश करणे, वर्गामध्ये एखादे शिक्षक शिकवत असताना न विचारताच वर्गामध्ये जाऊन बसणे, शाळेच्या वरांड्यामध्ये विनाकारण हेरझाऱ्या मारणे किंवा विनाकारण फिरत बसणे, कुठेही शिक्षकांशी उभं राहून बोलणे, मुख्याध्यापकाला न विचारता किंवा त्यांची परवानगी न घेता मुख्याध्यापकाच्या कार्यालयामध्ये प्रवेश करणे किंवा कोणत्याही ऍक्टिव्हिटीची परवानगी घेण्यापूर्वीच त्या ऍक्टिव्हिटीचं नियोजन किंवा आयोजन करणं किंवा शाळेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे उपक्रम असतात ते उपक्रम आपल्या सोयीने आयोजित करणे, त्याचबरोबर मुख्याध्यापक, शिक्षक किंवा विद्यार्थी यांच्याशी नम्रपणे आंतरक्रिया न साधणे, मुलांना विनाकारण त्रास देणे, मुलांना विनाकारण शिक्षा देणे, मुलांची वही असेल, पेन असेल, पुस्तक असेल ते घेणे आणि परत न करणे, अशा ज्या अनेक गोष्टी असतात, ह्या गोष्टी शालेय समाजामध्ये वावरत असताना, शालेय वातावरणात वावरत असताना छात्रसेवा प्रशिक्षणामध्ये अजिबात अपेक्षित नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट शालेय वातावरणात वावरताना किंवा शालेय समाजाची समायोजन साधताना कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत विद्यार्थी शिक्षिकेमध्ये नम्रता असली पाहिजे आणि ही नम्रता संपूर्ण छात्र सेवा प्रशिक्षण कालावधीमध्ये अपेक्षित असलेली दिसून येते. ही अगदी एक साधी गोष्ट आहे. एखाद्या शिक्षकाची तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल तर तुम्ही पटकन जाऊन एखाद्या शिक्षकाला म्हणाल की सर मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, तुमचा वेळ मला कधी मिळेल, हे वर्तन बिलकुल विद्यार्थ्यांकडून अपेक्षित नाही. विद्यार्थ्याकडून अपेक्षित काय आहे आपल्याला, की ज्या शिक्षकाची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे त्या शिक्षकाची मुलाखत घेण्यापूर्वी किमान 1 किंवा 2 दिवस अगोदर चर्चा करा, त्यांची परवानगी घ्या, त्यांना आवश्यक असणारी प्रश्नावली जर त्यांनी मागितली तर त्यांना ती प्रश्नावली उपलब्ध करून द्या, त्यांची वेळ, त्यांचं ठिकाण हे अगोदर निश्चित करा आणि नंतर मुलाखतीचं नियोजन करा. किंवा एखाद्या शिक्षकाच्या अध्यापनाचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे तर त्या शिक्षकाची परवानगी न घेता वर्गामध्ये जाऊन त्या शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण करणं हे आपल्या इथिक्सला धरून नाही. तर ज्या शिक्षकाच्या अध्यापनाचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, त्या शिक्षकाच्या आदल्या दिवशी परवानगी घेतली पाहिजे. त्या शिक्षकाची चर्चा केली पाहिजे की सर आपण जो विषय अमुक वर्गाला शिकवता त्या वर्गावरती तुमच्या अध्यापनाचं निरीक्षण आम्हाला छात्रसेवा प्रशिक्षणात एक ऍक्टिव्हिटी आहे म्हणून पूर्ण करायचं आहे, आम्हाला ऑब्झर्वेशन करण्याची परवानगी मिळावी आणि तुमच्या अध्यापनाचं निरीक्षण आम्ही कोणत्या वेळी, कोणत्या वर्गावरती किंवा कोणत्या विषयासाठी करावं, याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा याविषयी आम्हाला माहिती द्यावी की जेणेकरून त्या शिक्षकाला एक वेगळ्या पद्धतीने तयारी करून वर्गामध्ये उपस्थित राहायला थोडासा कालावधी मिळाला पाहिजे. हे
अनेक काही गोष्टी असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या शालेय सुविधांचं ऑब्झर्वेशन करायचंय, तर परस्पर न जाता मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, वर्ग शिक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे जे शिक्षक असतील, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून ज्या सोयीसुविधा आहेत, त्या सोयीसुविधांचं तुम्ही निरीक्षण करू शकता. किंवा एखाद्या शिक्षकाबरोबर तुम्हाला चर्चा करायची असतील, तर "ओ सर, मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. तुमचा वेळ तुम्ही केव्हा उपलब्ध होणार? मला तुमच्याकडून वेळ पाहिजे." अशी भाषा न वापरता कोणत्याही शिक्षकाशी किंवा कोणत्याही मानवी घटकाशी चर्चा करण्यापूर्वी त्यांच्याशी नम्रपणे त्यांची परवानगी घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. नम्रपणे त्यांनी चर्चेला, निरीक्षणाला किंवा इतर सहकार्याला प्रतिसाद दिला, तर त्यांची वेळ किंवा शाळेमधलं ठिकाण योग्य रीतीने समजून घ्या आणि मग नंतर ती जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, ती ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. हे सांगण्याचा मुद्दा एवढाच, की छात्रसेवा प्रशिक्षण हे शाळेतील प्रत्येक मानवी घटकाच्या मदतीशिवाय तुम्हाला पूर्ण करता येणं शक्य नाही. याचं कारण असं, की तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारचे औपचारिक अधिकार नसतात. अगदी मी म्हणेल, की अनौपचारिक अधिकार सुद्धा तुम्हाला नसतात. आणि तुम्ही त्या शालेय समाजाचे एक बाह्य घटक असता आणि बाह्य घटकाने त्या शालेय समाजाचा अभ्यास करण्यासाठी त्या शालेय परिसरामध्ये जर प्रवेश घेतलेला असेल, तर तो प्रवेश एका विशिष्ट परवानगीने किंवा विशिष्ट व्यक्तीने तुम्हाला दिलेला असेल, तर त्या शालेय समाजाच्या घटकांची किंवा शालेय समाजातील वातावरणाची प्रतारणा तुमच्याकडून होणार नाही एवढी काळजी मात्र तुम्ही घेतली पाहिजे. त्या पद्धतीने आपलं वर्तन राहिलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया असल्या पाहिजेत. त्या पद्धतीने आपलं सादरीकरण असलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपलं मार्गदर्शन असलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा, की ज्या शाळेमध्ये तुम्ही छात्रसेवा प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणार आहात, त्या शाळेची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 असेल, तर या पूर्ण वेळेत तिथं तुम्ही उपस्थित राहणं अपेक्षित आहे. पण शाळेमध्ये कुठेतरी एक अर्धा पाऊण तास उपस्थित राहायचं. मग कुठेतरी मावशीचं घर असतं, आत्याचं घर असतं, मामाचं घर असतं किंवा कुठेतरी मैत्रिणीचं घर असतं, नातलगाचं घर असतं. तिथं जाऊन बसणे किंवा तिथं जाऊन वेळ व्यतीत करणे किंवा शेजारी कुठेतरी एखादं कॅन्टीन असतं किंवा एखादी चहाची टपरी असते, त्यावरती जाऊन चहा पीत बसणं, नाश्ता करत बसणं किंवा मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन वेळ व्यतीत करणं, ही गोष्ट छात्रसेवा प्रशिक्षण कालावधीत बिलकुल अपेक्षित नाही. आणि त्याच्यापुढे एक आणखी महत्त्वाची गोष्ट, की शाळेमध्ये जाताना आपण शिक्षिका आहोत. आपली वेशभूषा, आपली केशभूषा कोणत्या पद्धतीने असली पाहिजे? वेशभूषा, केशभूषा किंवा आपला पेहराव कोणत्या पद्धतीने असला पाहिजे, याचा थोडा विचार करून आपण शाळेमध्ये प्रवेश केला पाहिजे. शक्यतो भारतीय वेशभूषेमध्येच आपण शाळेमध्ये गेला तर अत्यंत उत्तमच. म्हणजे कुठेतरी प्रशिक्षणासाठी जाणार आहोत, मग जीन्सची पॅन्ट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे कपडे असतील, अशा प्रकारचा पेहराव शाळेमध्ये तुम्ही बिलकुल जाऊ नका. कारण तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, शिक्षकी पेशाच्या व्यक्तिमत्त्वाला ते उपयुक्त ठरत नाही किंवा ते मारक ठरलेलं दिसून येतं. म्हणून काही गोष्टी अशा आहेत, की त्या तुम्ही पाळा. त्या शाळेचे जे नियम असतात, ते नियम तुम्ही स्वतःला लागू करून घ्या. त्या शालेय वातावरणाशी समरस होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शालेय समाजामध्ये जे मानवी घटक आहेत, त्या मानवी घटकाशी उत्कृष्टपणे आंतरक्रिया साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शाळेशी एकरूप होण्याचा जितका प्रयत्न कराल, तितक्या प्रभावीपणे तुमचा छात्रसेवा प्रशिक्षणाचा उपक्रम यशस्वी होईल यात शंका नाही. आता काही छात्रसेवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नेमके कोणत्या प्रकारचे वर्तन आपलं असलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारच्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे, याच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. याच्यानंतर आपण प्रत्यक्ष छात्रसेवा प्रशिक्षण कालावधीमध्ये नेमकं काय करायचं आहे,
त्याचा आपण विचार करणार आहोत. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की छात्रसेवा प्रशिक्षणासाठी 3 टप्पे दिलेले आहेत. त्यातला टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3. आता फक्त आपण टप्पा 1 चा या ठिकाणी विचार करणार आहोत. टप्पा 1 चा विचार करणार. आता हा टप्पा 1 चा जो आहे त्याचा कालावधी मी तुम्हाला मगाशी सांगितला की तो 2 आठवड्याचा म्हणजे 15 दिवस म्हणजे शालेय कामकाजाचा विचार केला तर 12 दिवसाचा कालावधी आहे. आता हा कालावधी 12 दिवसाचा प्रथम टप्प्यासाठी किंवा 2 आठवड्याचा कालावधी प्रथम टप्प्यासाठी, 6 आठवड्याचा कालावधी 8 आठवड्याचा कालावधी द्वितीय टप्प्यासाठी आणि 6 आठवड्याचा कालावधी हा तृतीय टप्प्यासाठी जर आपण विचारात घेतला तर एकूण टप्पे 3 आणि कालावधी होतो 16 आठवड्याचा. विद्यार्थिनींनो, आजच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करता 16 आठवडे आपल्याकडे बिलकुल उपलब्ध नाही. आपल्याकडे उपलब्ध असतील पण आपल्याला 16 आठवडे शाळा मिळणं शक्य नाही. म्हणून हा 16 आठवड्याचा जो कालावधी आहे आणि या 16 आठवड्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याला छात्रसेवा प्रशिक्षण अंतर्गत पूर्ण करायच्या आहे त्या आपल्याला कमीत कमी कालावधीत आपल्याला पूर्ण करायचे, पण कालावधी मात्र दाखवताना आपल्याला विद्यापीठाच्या नियमानुसारच दाखवलं. म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी आपल्याला 2 आठवडे दिलेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच आठवड्यामध्ये आपल्याला टप्पा क्रमांक 1 पूर्ण करायचा आहे एकाच आठवड्यामध्ये. आणि हा कालावधी पहिल्या टप्प्याचा कालावधी तुम्हाला मी सांगतो, तो आहे 17 मार्च ते 23 मार्च. 17 मार्च ते 23 मार्च एवढंच कालावधी लक्षात धरायचं. हा कालावधी तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे आहे, त्याची नोंद कुठंच करायची नाही. मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थिनींनो की हा कालावधी जो आहे तो कालावधी म्हणजे 17 मार्च ते 23 मार्च हा कालावधी फक्त लक्षात ठेवायचा आहे, कारण या कालावधीमध्ये तुम्ही टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी शाळेमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहात. पण या टप्प्याचा कालावधी आपल्या अहवालामध्ये नोंद करताना 1 डिसेंबर म्हणजे 1/12/2021 ते 15/12/2021 असा नोंद करावायचा आहे. याच्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती नंतर देईलच, पण कालावधी पहिल्या टप्प्याचा लक्षात ठेवा 1/12/2021 ते 15/12/2021. पण प्रत्यक्ष काम तुम्ही कधी करणार आहात? 17 मार्च ते 23 मार्च एका आठवड्यामध्ये तुम्ही काम पूर्ण करणार. मग 17 मार्च केव्हाही सुरू हो, गुरुवारपासून सुरू हो, शुक्रवारपासून केव्हाही सुरू हो, 17 मार्च पासून तुम्ही काम सुरू करणार आहात. 23 मार्चला तुमचं काम पहिल्या टप्प्याचं संपणार आहात आणि 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 हे जे 7 दिवस दिलेले आहेत त्या 7 दिवसामध्ये एखादा सुट्टीचा वार असेल, हे जे 6 दिवस दिलेले आहेत या 6 दिवसाच्या कामकाजाची विभागणी आपल्याला 15 दिवसाच्या कालावधीमध्ये करायची आहे. म्हणजे 15 दिवसाचं काम आपल्याला ह्या 6 दिवसातच पूर्ण करायचं आहे. पहिला टप्पा हा 15 दिवसाचा आहे म्हणजे 2 आठवड्याचा आहे, पण 2 आठवड्याचं कामकाज आपल्याला एका आठवड्यामध्येच कन्व्हर्ट करायचे, एका आठवड्यामध्येच पूर्ण करायचे. कालावधी दर्शवला आपण डिसेंबर महिन्यामधला, कारण आपल्याकडं तोपर्यंत आपल्याला वेळ नव्हता, शाळा चालू नव्हत्या, ऑनलाईन टीचिंग लर्निंगची प्रोसेस आपली सुरू होती, त्यामुळे हे प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करता आले नाही. हे प्रॅक्टिकल आपल्याला ज्यावेळेस शासनाच्या GR नुसार ऑनलाईन टीचिंग बंद करून ऑफलाईन टीचिंग सुरू करा, जेव्हा विद्यापीठाने आदेश काढला त्याच्यानंतर छात्रसेवा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जर्नल्स तयार करणं किंवा त्याच्या अनुषंगाने नियोजन करणं, ह्या गोष्टी आम्हाला त्या गोष्टीसाठी आमचे एक 8-10 दिवस त्याच्यामध्ये गेले. त्या 8-10 दिवसांचा विचार करता खरं तर आपण ही ऍक्टिव्हिटी 1 मार्च पासूनच सुरू करायला पाहिजे, पण
बऱ्याचदा सूचना देऊनही अनेक विद्यार्थिनींनी छात्रसेवा प्रशिक्षणाचं जे जर्नल आहे, ते जर्नल महाविद्यालयाकडून उपलब्ध केलेलं नाही. मी 10 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत दिलेली होती. कारण मला 11 तारखेला मला प्रत्यक्ष माहिती द्यायला सुरुवात करायची होती किंवा प्रत्यक्ष तुम्हाला महाविद्यालयामध्ये बोलवायचं होतं आणि तुमचं उद्बोधन करायचं होतं. जर ते शक्य होणार नसेल, तर मला ऑनलाईन तुम्हाला ही माहिती द्यायची होती. पण 11 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत विचार केला, 10 मार्चपर्यंत. तरीही अजून जवळ-जवळ 30% ते 35% मुलींनी जर्नल्स ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे ही प्रोसेस, माहिती देण्याची प्रोसेस थोडीशी पुढं आपल्याला ढकलावी लागली. पण तरी आपल्याकडं आता उपलब्ध असणारा कालावधी विचारात घेऊनच आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. तर छात्रसेवा प्रशिक्षणाचा जो पहिला कालावधी आहे, तो पहिला कालावधी तुम्ही पहा. तुमच्यासमोर तुम्ही जर्नल ठेवा आणि त्या जर्नलमधलं पहिलं पेज पहा तुम्ही. तर पहिलं पेज पहा, त्याच्यावरती आपल्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर इंटर्नशिप पिरियड फेज 1 फ्रॉम, आता तो इंटर्नशिप पिरियड फेज 1 फ्रॉम असं दिलेलं आहे. तो मी तुम्हाला सांगितलंय 15 डिसेंबर ते 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2021 एवढा कालावधी फेज 1 साठी तुम्ही कव्हरच्या म्हणजे फर्स्ट फ्रंट पेज जे आहे, त्या फ्रंट पेजवरती नमूद करा. त्यानंतर तुमचं नाव आहे, रोल नंबर आहे, तुम्ही ज्या शाळेमध्ये इंटर्नशिपला जाणार आहात त्या शाळेचं नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, नेम ऑफ द इन्चार्ज टीचर म्हणजे त्या शाळेतले जे मुख्याध्यापक असतील किंवा मुख्याध्यापकाने तुमच्या मदतीला जे शिक्षक दिलेले असतील तुम्हाला माहिती देण्यासाठी, त्या शिक्षकाचं नाव या ठिकाणी टाका आणि नेम ऑफ द इन्चार्ज प्रोफेसर जे आहे, तर ते इन्चार्ज प्रोफेसर याच्यामध्ये रोल नंबर 1 ते 12 या सर्व विद्यार्थिनींनी डॉक्टर सोनवणे एस.एल. हे नाव टाकायचे. डॉक्टर सोनवणे एस.एल. 13 ते 24 या विद्यार्थिनींनी प्राध्यापक लोखंडे यांचं नाव टाकायचे. 25 ते 36 या विद्यार्थिनींनी प्राध्यापक भोसले यांचं नाव टाकायचे आणि 37 ते 49 या विद्यार्थिनींनी प्राध्यापक थोरात एस.के. यांचं नाव टाकायचे. रोल नंबर 1 ते 12 म्हणजे इथं नेम ऑफ द इन्चार्ज प्रोफेसर याच्या पुढे नाव टाकताना 1 ते 12 प्राचार्य सोनवणे एस.एल. 13 ते 24 प्राध्यापक लोखंडे, 25 ते 36 प्राध्यापक भोसले आणि 37 ते 49 प्राध्यापक थोरात एस.के. या पद्धतीने नाव टाकायचे. आता आपण प्रत्यक्ष छात्रसेवा प्रशिक्षणात पहिला जो टप्पा आहे, त्या टप्प्याचं नाव विचारात आपण घेऊया किंवा त्याची माहिती आपण विचारात घेऊया. छात्रसेवा प्रशिक्षण अंतिम तुमच्यासमोर मी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. छात्रसेवा प्रशिक्षण अंतिम गुणपत्रक दिलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थिनीचं नाव, रोल नंबर म्हणजे तुमचं नाव, रोल नंबर येईल, शाळेचं नाव येईल आणि याचा छात्रसेवेचा कालावधी दिलेला आहे. टप्पा 1 काय देणार आहात तुम्ही? टप्पा 1 देणार आहात तो म्हणजे 1/12/2021 ते 15/12/2021 पर्यंत. टप्पा 2 आणि टप्पा 3च्या तारखा या ठिकाणी नोंद करायची गरज नाही. त्याचबरोबर खाली गुणतालिका दिलेली आहे, त्या गुणतालिकेचा तुम्ही विचार करू नका. त्यानंतर दुसरं पेज दिलेलं आहे, ते म्हणजे छात्रसेवा प्रथम टप्पा, इंटर्नशिप फर्स्ट पेज. कालावधी मी तुम्हाला मगाशी सांगितलं 2 आठवडे आहे. दिनांक त्या ठिकाणी तुम्ही लिहा 1/12/2021 पासून 15/12/2021 पर्यंत. उपस्थिती मगाशी मी तुम्हाला सांगितली शाळेच्या दैनंदिन संपूर्ण वेळेत सकाळी प्रार्थनेपासून ते शेवटच्या तासापर्यंत. त्याला एकूण गुण 50 पैकी दिलेले आहेत. प्रमाणपत्र 2 आठवडे छात्रसेवा पूर्ण होताच मुख्याध्यापकाकडे उपस्थितीचं प्रमाणपत्र घेणं अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये खाली अनुक्रमणिका दिलेली आहे. त्या अनुक्रमणिकेमध्ये एकूण 5 गोष्टी नोंद केलेल्या आहेत. तर फेज 1 मध्ये ह्या अनुक्रमणिकेचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. एक, या
छात्रसेवा टप्पा 1 मध्ये 3च गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. फक्त 3 गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चर्चा. चर्चा म्हणजे डिस्कशन. त्यानंतर दुसरी आहे ऑब्झर्वेशन आणि तिसरी आहे स्टडी, अभ्यास. म्हणजे चर्चा, निरीक्षण आणि अभ्यास या 3च गोष्टी आहेत. आणि या 3 गोष्टीच फेज 1 मध्ये आपल्याला पूर्ण करायच्या. आता मी तुम्हाला सांगितलं, की चर्चा करायची म्हणजे चर्चेमध्ये पहा काय ते अनुभवी शिक्षकाची मुलाखत. म्हणजे त्या त्या शालेय शिक्षकाची तुम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेताना चर्चा करणार आहात. त्यामुळं डिस्कशन. त्यानंतर दुसरं अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण. मी तुम्हाला सांगितलं ऑब्झर्वेशन, डिस्कशन, ऑब्झर्वेशन अँड स्टडी. अनुभवी 2 शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण. त्यानंतर शालेय सुविधांचं निरीक्षण आणि त्यानंतर अभ्यास करायचा वेळापत्रकाचा आणि शालेय संघटन, प्रशासन आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या समित्या असतात, त्या समित्यांच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करायचा. म्हणजे डिस्कशन, ऑब्झर्वेशन आणि स्टडी म्हणजे अभ्यास या 3 गोष्टी अत्यंत या फेज 1 मध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढचा एक अनुक्रमणिका दिलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये लिहिले दिनांक, पहिल्या टप्प्याचा दिनांक जो आहे तो 1/12/2021 पासून ते 15/12/2021 पर्यंत. आता याच्यामध्ये तुम्ही मला म्हणाल, की सर तुम्ही मागच्या गुणतालिकेमध्ये 5च भाग दिलेले आहेत आणि इथं तर अनुक्रमणिकेमध्ये एकूण 10 भाग दिसतायत. पण तुम्ही 6 पासून जर विचार केला 6, 7, 8, 9 आणि 10. 6ला अनुभव शिक्षकाची मुलाखत, 7ला अध्यापनाचं निरीक्षण, 8ला भौतिक सुविधांचं निरीक्षण, 9ला वेळापत्रकाचा अभ्यास आणि 10ला शालेय संघटन, प्रशासन आणि शालेय समित्यांचा अभ्यास. या 5च गोष्टी अपेक्षित आहेत. 6 ते 10 अनुक्रमणिकेमध्ये 6 ते 10. गुणतालिकेमध्ये ज्याला आपल्याला मार्क किंवा गुण देणार आहोत, त्याच गोष्टींचा उल्लेख गुणतालिकेमध्ये केलेला आहे. पण एकूण अनुक्रमणिकेमध्ये काय की आपल्याला ज्या गोष्टी छात्रसेवा फेज 1 च्या अनुषंगाने करायच्या आहेत, त्याची माहिती किंवा त्याचे मुद्दे, मेन मुद्दे अनुक्रमणिकेमध्ये दिलेले आहेत. ती अनुक्रमणिका दिनांक 1/12/2021 पासून ते 15/12/2021 पर्यंत. अनुक्रम नंबर 1, टप्पा क्रमांक 1, अनुक्रम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे दिलेले आहेत. त्याचा तपशील दिलेला आहे आणि त्याचा दिनांक दिलेला आहे. आता छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळण्याबाबत एक याच जर्नलमध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये जाणार आहात, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने छात्रसेवा प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला परवानगी द्यावी, अशा विनंतीचं एक पत्र मी तयार केलेलं आहे आणि ते या जर्नलमध्येच आहे. तर ते पत्र तुम्ही प्रत्यक्ष मुख्याध्यापकाला दाखवायचं आहे. या अनुक्रमणिकेनंतर लगेचच ते पत्र आहे. या अनुक्रमणिकेनंतर लगेच ते पत्र आहे, छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळण्याबाबत. तर ही मान्यता तुम्ही इथं तारीख दाखवायची. या दिनांकाच्या कॉलममध्ये तारीख दाखवायची 29/11/2021. 29/11/2021. पण प्रत्यक्ष मान्यता मिळण्यासाठी तुम्ही शाळेत केव्हा जाणार आहात? 16 तारखेला जाणार आहात. पहा, जर तुम्ही 10 तारखेपर्यंत सगळे जर्नल्स प्रत्येक विद्यार्थ्याने नेले असते, तर तुम्हाला मान्यता घेण्यासाठी मी 12 किंवा 13 तारीख दिली असती. 12 किंवा 13 मार्च. पण आज अशी अवस्था आहे की अजूनही काही विद्यार्थिनींनी जर्नल्स नेले नाही. त्यामुळे हा कालावधी किंवा हा स्पॅन पुढं नंतर वाढत गेला. त्यामुळं तुम्ही 16 मार्चला शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना हे पत्र दाखवायचं आहे, की जे ह्या जर्नलमध्ये दिलेलं आहे. तर छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळावी. दिनांकाच्या कॉलममध्ये तारीख टाका 29/11/2021. मान्यतेबाबत मुख्याध्यापकांचं पत्र टप्पा 1 याच जर्नलमध्ये दिलेलं आहे. ते पुढं तुम्हाला पाहायला मिळतील ते. त्याच्यावरती तारीख सुद्धा 29/1/21च अशी टाकायची. 29 तारखेला शाळेत
तुम्ही गेला, 29 तारखेलाच तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काय आणली, परवानगी आणली, म्हणून दोन्ही पत्रांच्या वरती एकच तारखा येईल. छात्रसेवा पूर्णतेबाबत प्रमाणपत्र शेवटच्या दिवशी घ्यायचं, 15 तारखेला, 15/11/2021. त्यानंतर फोटो आणि कार्यकृतीची प्रतिदिन संक्षिप्त नोंद. आता फोटो जे आहेत ते शाळेमध्ये गेल्यानंतर काढायचे 1 तारखेलाच. 1 तारीख द्यायची, 1/12/2021. पण फोटो तुम्ही कधी काढणार आहात? शाळेमध्ये परवानगी आणायला तुम्ही 17 तारखेला जाणार, 16 तारखेला जाणार आहात. शाळेमध्ये परवानगी आणायला 16 तारखेला जाणार आहात आणि 17 ते 23 या कालावधीत तुम्ही केव्हाही शाळेचे फोटो काढा. तुम्हाला जे जर्नलमध्ये सांगितलेले ते फोटो कधीही काढा. तुम्ही एक लक्षात ठेवा, अनुक्रमणिकेमधल्या तारखा तुम्ही विचारात घेऊ नका. विद्यापीठाने आपल्याला 2 आठवड्याची इंटर्नशिप घ्यावयाचं बंधन टाकल्यामुळं आपल्याला 2 आठवड्याचं नियोजन करायचे, पण प्रत्यक्ष हे नियोजन डिसेंबर महिन्यामधलं असेल, पण प्रत्यक्ष काम तुम्ही 17 पासून 23 मार्च 2022 मध्ये करणार आहात. 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत ते काम करणार. पण मात्र अनुक्रमणिकेत किंवा या अनुक्रमणिकेनुसार तुम्ही जो अहवाल तयार करणार, त्या अहवालावरती मी ज्या तारखा देईल त्याच तारखांची त्या ठिकाणी नोंद असली पाहिजे. म्हणून फोटो 4 नंबरचा भाग, फोटो जे काढायचे ते 1 ला काढायचे. त्यानंतर कार्यकृतीची प्रतिदिन संक्षिप्त नोंद, प्रत्येक दिवशी तुम्ही जे काम करणार आहात ते संक्षिप्त नोंद त्या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे पुढं, ते चार्टमध्ये करायची. नंतर अनुभव शिक्षकाची मुलाखत 2 आणि 3 डिसेंबरला तुम्ही घ्यायची आहे, 2 आणि 3 डिसेंबरला घ्यायची. पण ही मुलाखत तुम्ही 17 ते 23 मार्च या कालावधीत कधीही घेऊ शकता. त्यानंतर अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण 4 डिसेंबर. अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण 4 डिसेंबर 2021. पण अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण 17 ते 23 या कालावधीत तुम्ही कधीही करू शकता. त्यानंतर शालेय भौतिक सुविधांचं निरीक्षण हे 6 व 7 डिसेंबर 21 अशी तारीख द्यायची अहवालामध्ये. पण प्रत्यक्षात 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत तुम्ही कधीही शालेय भौतिक सुविधांचं निरीक्षण करू शकता आणि त्याचा अहवाल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर शालेय वेळापत्रकाचा अभ्यास, त्यासाठी 8 ते 11 डिसेंबर 2021, 8 ते 11 डिसेंबर 2021 ही तारीख नोंद करायची. मात्र प्रत्यक्षात शालेय वेळापत्रकाचा अभ्यास 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत तुम्ही केव्हाही करू शकता. त्यानंतर शालेय संघटन आणि व्यवस्थापनाचा अभ्यास हा 13 ते 15 डिसेंबर, 13 ते 15 डिसेंबर किंवा 13 ते 15 2021 ही तारीख त्याला द्यायची. पण प्रत्यक्षात शालेय संघटन आणि व्यवस्थापनाचा अभ्यास तुम्ही 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत कधी करू शकता. सांगण्याचा मुद्दा एवढा की अनुक्रमणिकेमध्ये मी ज्या तारखा दिलेल्या त्या आपल्याला 2 आठवड्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटींचा विचार करून त्या बरोबर आपण 15 दिवसामध्ये बसवलेले आहेत किंवा 2 आठवड्यामध्ये बसवलेले आहे. हे झालं विद्यापीठाच्या नियमानुसार. पण तुम्हाला हे काम जे आहे ते काम एकाच आठवड्यात पूर्ण करायचे आणि ते काम कधी पूर्ण करायचे? 17 मार्च ते 23 मार्च. कारण 24 मार्च पासून मी फेज सेकंड सुरू करणार आहे. आता या ठिकाणी मुख्याध्यापक मगाशी अनुक्रमणिकेमध्ये छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळण्याबाबतचं पत्र. आता पुढच्या पत्रावरती तुम्ही या ठिकाणी छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळण्याबाबत पत्र. तिथं दिनांक लिहायचं 29/11/2021. 29/11/2021 पत्र आहे. पण ही पत्र तुम्ही मुख्याध्यापकाला 16 मार्चला दाखवायचे. शाळेमध्ये 16 मार्चला जाऊन परवानगी आणायची मुख्याध्यापकाची. आता याच्यामध्ये काय सांगितले? माननीय मुख्याध्यापक, तुम्ही ज्या शाळेमध्ये जाणार आहात त्या शाळेचं नाव, त्या शाळेचा पत्ता त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार शाळा निवडण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलात किंवा तुम्ही ज्या गावामध्ये राहता, ज्या ठिकाणी राहता, तुमच्या जवळची कोणती शाळा जी असेल त्या शाळेत
तुमचे नातलग असतील, वडील असतील किंवा ओळखीचे शिक्षक असतील, मुख्याध्यापक ओळखीचे असतील, तर आणि ते छात्रसेवासाठी शाळा द्यायला उत्सुक असतील किंवा परवानगी द्यायला ते कोणत्याही प्रकारची आडकाठी आणत नसतील किंवा परवानगीसाठी नकार देत नसतील, तर अशी कोणतीही शाळा तुम्ही निवडू शकता आणि त्या शाळेला हे मी जे तयार केलेलं पत्र आहे मान्यतेसाठी ते मुख्याध्यापकांना द्यायचंय. त्याच्यामध्ये त्या शाळेचं नाव टाकायचंय, पत्ता टाकायचा आहे, तारीख टाकायची 29/11. विषय दिलाय छात्रसेवा प्रशिक्षणासाठी मान्यता मिळण्याबाबत आणि त्याचा नमूद महिना जो नमूद केलेला आहे तो तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये फक्त माध्यमिक विद्यालयात दिनांक 1/12/2021 ते 15/12/2021 अशी तारीख नोंद करा. प्रत्यक्ष तुम्ही कधी उपस्थित राहणार आहात? 16 तारखेला मान्यता आणायला जाणार आहात 16 मार्चला आणि 23 मार्चपर्यंत तुम्ही शाळेमध्ये उपस्थित आहात. म्हणजे एवढ्या 6-7 दिवसामध्ये तुम्ही प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहणार आहात. पण मान्यता घेतल्याचा दिनांक केव्हाचा दाखवायचा आपल्याला? 29 तारखेचा. म्हणून त्याची त्या पत्रामध्ये जो कालावधी मी मेन्शन केलेला आहे तो लिहा 1/12/2021 ते 15/12/2021 या कालावधीत छात्र सेवांतर्गत टप्पा 3 म्हटले तिथे 1 करा आणि हे संपूर्ण पत्र व्यवस्थित वाचा तुम्ही. ते समजून घ्या. खाली इथं प्राचार्य म्हटलेलं बऱ्याच विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्याचा शिक्का आणि सही लिहिलेली नाही. जिथं प्राचार्य म्हटलेलं आहे तिथं फक्त माझं नाव टाका, डॉक्टर सोनवणे SL. फक्त नाव टाका, मराठीमध्ये टाका किंवा इंग्रजीमध्ये टाका. डॉक्टर सोनवणे SL, प्राचार्य या शब्दाच्या वरती. आता थोडस वरती या, एक तक्ता दिलेला आहे पहा. छात्रसेवा प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणारे विद्यार्थी, तुम्ही ज्या शाळेमध्ये जाणार आहात ती शाळा, त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाने तुम्हाला मान्यता देण्यापूर्वी किंवा हे मुख्याध्यापकाला पत्र देण्यापूर्वी, हे पत्र मुख्याध्यापकाला देण्यापूर्वी किंवा मुख्याध्यापकाला दाखवण्यापूर्वी तिथं तुमचं स्वतःचं नाव लिहायचे, अध्यापन पद्धतीने संपर्क नंबर लिहायचे. त्याचबरोबर तुमच्याबरोबर आणखी कोणी विद्यार्थिनी येणार असतील तर त्या विद्यार्थिनींची सुद्धा नोंद या तक्त्यामध्ये करायची आहे. एखाद्या शाळेमध्ये 2, 3 किंवा 4 विद्यार्थिनी एकत्र ग्रुपने जाणार असतील तर 4ही विद्यार्थिनीचे नाव याच्यामध्ये असले पाहिजे. प्रत्येकाने लिहायचे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या जर्नलमध्ये ते लिहायचे, प्रत्येकाने मुख्याध्यापकाची परवानगी घ्यायची. आणि खाली प्राचार्य मी म्हटलेले सही शिक्का जर नसेल तर फक्त त्या ठिकाणी वरती प्राचार्य म्हणले तिथं डॉक्टर सोनवणे SL म्हणायचे. त्याच्यानंतरचं पुढचं जे महत्वाचं पत्र आहे ते पहा, की मी जे पत्र दिलेलं आहे मुख्याध्यापकाला मान्यतेसाठी, तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने तुम्हाला छात्रसेवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायला परवानगी दिलेली किंवा मान्यता दिलेली आहे. तर असं पत्र ते त्या शाळेचे मुख्याध्यापक मला देतील, म्हणजे महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मला देतील. तर असं प्राचार्य वुमेन्स एज्युकेशन कॉलेज श्रीगोंदा सेवांतर्गत प्रशिक्षण टप्पा 1 मान्यतेबाबत आपले दिनांक 29/11/2021 रोजीचे पत्र, हे पत्र घ्यायचे. त्याच्यामध्ये खाली कालावधी जो दिलेला आहे 1/12/2021 ते 15/12/2021 असं नोंद करायचं त्याच्यामध्ये. आणि खाली मुख्याध्यापकाची सही घ्यायची, मुख्याध्यापकाचा संपर्क नंबर घ्यायचा आहे आणि मुख्याध्यापकाच्या कार्यालयाचा संपर्क नंबर घ्यायचा. तर हे पत्र जे आहे ते पत्र न पाडता आहे असंच जर्नलमध्ये तुम्ही ठेवायचे, फक्त त्याच्यावरती मुख्याध्यापकाचा शिक्का आणि सही असले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं पत्र आहे ते म्हणजे इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट. आता हे कम्प्लायन्स सर्टिफिकेट जे आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे ते 3ऱ्या टप्प्यामध्ये घ्यायचे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की इंटर्नशिप फेज पूर्ण केल्यानंतर मुख्याध्यापकाचं पत्र घ्यायचे. पण याच्यात स्पष्ट असं म्हणलंय, दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस किंवा श्रीमती रोल नंबर हॅज कम्प्लिटेड ऑल ऍक्टिव्हिटी मेन्शन इन द BEd इंटर्नशिप प्रोग्राम फेज 1, 2, 3 सक्सेसफुली इन द स्कूल. पुढे शाळेचं नाव येईल. ड्युरिंग इथं फ्रॉम फर्स्ट पेजचा पिरियड काय आहे, फ्रॉम 1/12/2021 ते 15/12/2021. फेज 1 जिथं म्हटलेलं आहे त्या 1 समोर मुख्याध्यापकाची सही त्या ठिकाणी घ्यायची. फेज 1च्या समोर मुख्याध्यापकाची सही त्या ठिकाणी घ्यायची.
ज्यावेळेस संपूर्ण इंटर्नशिप पूर्ण होईल त्यावेळेस खाली हेड मास्टर ऑफ द स्कूल त्यांची सही घ्यायची. तिन्ही फेज पूर्ण होतील त्यावेळेस तिथं त्या मुख्याध्यापकाची सही घ्यायची. त्यानंतर छात्र सेवा कार्यकृतीची प्रतिदिन संक्षिप्त नोंद. अनुक्रमणिकेमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी दर्शवलेल्या आहेत त्याच ऍक्टिव्हिटीची इथं नोंद करायची. त्याच ऍक्टिव्हिटीसाठी दिलेल्या ज्या तारखा असतील त्या तारखा ज्या सूचित केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अनुभवी शिक्षकाची मुलाखत 4 डिसेंबरला तुम्ही 4 डिसेंबरला अनुक्रमणिकेमध्ये दर्शवली असेल तिथं 4 डिसेंबरच लिहायची. पण ही मुलाखत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 17 ते 23 मार्च दरम्यान कधीही घेऊ शकता. फक्त आपल्या नियोजनाप्रमाणे इथं ही ऍक्टिव्हिटी आली पाहिजे. आता इथे याच्यामध्ये काय सांगितलं छात्रशिप अंतर्गत कार्यकृतीची प्रतिदिन संक्षिप्त नोंद. टप्पा 1 तुमचं नाव येईल, रोल नंबर येईल, शाळेचं नाव येईल, अनुक्रम नंबर, दिनांक, अनुक्रम नंबर, छात्र सेवा कार्यकृतीची प्रतिदिन संक्षिप्त नोंद, अनुक्रम नंबर, दिनांक, शाळेत तुमची पोहोचण्याची वेळ, शाळेतून निघण्याची वेळ. सकाळी 10 वाजता गेला तर 10 वाजता, शनिवारी सकाळी 7 वाजता गेला तर 7 वाजता. शाळेत निघण्याची वेळ दुपारी 4 वाजता शाळा सुटली असेल तर 4 वाजता, 5 वाजता शाळा सुटणार असेल तर 5 वाजता. म्हणजे शाळा भरण्याचा आणि शाळा सुटण्याचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी नोंद करायचा आहे. आणि छात्र सेवा अंतर्गत नियोजनाप्रमाणे पूर्ण केलेली कृती. तर पूर्ण केलेली कृती तुम्हाला प्रत्येक कृतीसाठी मी डिसेंबर महिन्यामधली तारीख दिलेली ती तारीख या ठिकाणी नोंद करायची आहे. जर तुम्ही गटप्रमुख विद्यार्थिनी सही जर तुम्ही एकट्याच असाल तर इतर विद्यार्थिनी सही घेण्याची गरज नाही. पण एकापेक्षा जास्त विद्यार्थिनी असतील तर त्यापैकी एक गटप्रमुख कोणीतरी विद्यार्थिनी असेल त्या विद्यार्थिनीची सही तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. याच्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे फोटो. तुम्ही ज्या शाळेमध्ये जाणार आहात त्या शाळेमध्ये शालेय इमारत किंवा शालेय क्रीडांगण, शालेय कार्यालय, मुख्याध्यापक कार्यालय किंवा शाळेचं ऑफिस किंवा प्रशासकीय कार्यालय याचे फोटो तुम्ही काढायचे आहेत. यासाठी स्पेशल फोटोग्राफर बोलवण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडं जो मोबाईल असतो तो मोबाईल वरून फोटो काढून तुम्ही ते डेव्हलप करू शकता आणि त्याची प्रिंट या ठिकाणी तुम्ही लावू शकता. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही प्रकारचे फोटो काढताना परवानगीशिवाय फोटो काढले जाऊ नयेत. आता उदाहरणार्थ मुख्याध्यापक त्यांच्या कार्यालयामध्ये कामकाज करत आहेत, त्यांचं कामकाज चालू आहे आणि तुम्ही परवानगी न घेता फोटो जर काढला तर कदाचित ते आपल्या इथिक्सला धरून होणार नाही. म्हणून फोटो काढण्यापूर्वी मुख्याध्यापकाची चर्चा करा, परवानगी घ्या की सर मला इंटर्नशिपच्या फाईलमध्ये मुख्याध्यापकाच्या कार्यालयाचा फोटो मला अटॅच करायचा आहे, मला तुमचा फोटो घ्यायला परवानगी द्या किंवा कार्यालयाचा फोटो घ्यायला परवानगी द्या, शालेय इमारतीचा फोटो घ्यायला मला परवानगी पाहिजे किंवा शालेय क्रीडांगणाचा फोटो घ्यायला मला परवानगी द्या. त्यांची परवानगी घ्या, त्यांच्या परवानगीने तुम्ही फोटो काढून या ठिकाणी योग्य रीतीने डेव्हलप करून तुम्ही या ठिकाणी लावू शकता. ते फोटो रंगीत असावेत अशातला काही प्रकार नाही. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा तुम्ही ते फोटो लावू शकता. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या फोनवरती, ते म्हणजे छात्र सेवा आता इथं महत्वाचा भाग आपण आतापर्यंतचा जो भाग होता की त्या जनरल एंट्रीज किंवा जनरल इन्फॉर्मेशन सामान्य माहितीच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण चर्चा केली. पण इथून पुढं तुम्हाला मान्यता मिळालेली आहे. मुख्याध्यापकांना तुम्ही पत्र दिले त्याच्या आधारे मुख्याध्यापकांनी तुम्हाला मान्यता दिलेली आहे. तुम्ही ज्या शाळेमध्ये उपस्थित राहिले त्या शाळेचे फोटो, क्रीडांगणाचे फोटो, मुख्याध्यापक कार्यालयाचे फोटो, प्रशासकीय कार्यालयाचे फोटो तुम्ही परवानगीने काढून यामध्ये अटॅच केलेले आहेत. आता इथपर्यंतचा जो भाग आहे तो सर्वसाधारण भाग आहे. पण इथून पुढं तुमच्या फेज 1च्या कार्याला किंवा ऍक्टिव्हिटीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. त्याच्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे इंटरव्ह्यूज ऑफ 2 एक्सपिरियन्स्ड टीचर असं म्हटलेलं आहे. 2 एक्सपिरियन्स्ड टीचर. कोणत्याही 2 अनुभवी शिक्षकाची मुलाखत. कोणत्याही 2 अनुभवी शिक्षकाची मुलाखत.
त्याच्यानंतर पुढच्या पानावरती तुम्ही पहा की शिक्षक मुलाखतीची संदर्भ प्रश्नावली मी दिलेली आहे. आता तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे ती म्हणजे शिक्षक मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे. शिक्षक मुलाखत घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ज्या शिक्षकाची मुलाखत घेणार आहात ते शिक्षक तुमच्या अध्यापन पद्धतीच्या विषयाचे असावेत. म्हणजे तुमच्या अध्यापन पद्धती बीएडला तुमचे अध्यापन पद्धतीचे विषय जर मराठी आणि इतिहास असेल तर मराठी शिकवणारे किंवा इतिहास शिकवणारे शिक्षक यांची मुलाखत घेतल्यास ते उत्तम ठरेल. किंवा तुमचा विषय गणित आणि विज्ञान असेल तर गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलाखत घेतल्यास उत्तम ठरेल. पण यापैकी तुमच्या अध्यापन पद्धतीचे शिक्षक मुलाखत द्यायला नाखुश असतील किंवा तयार नसतील तर शाळेमधले कोणत्याही 2 ज्येष्ठ शिक्षकांची मुलाखत तुम्ही घ्या. आणि ज्येष्ठ शिक्षक मुलाखत द्यायला तयार नसतील तर किमान 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही 2 शिक्षकांची तुम्ही मुलाखत घ्या. पण मुलाखत घेण्यापूर्वी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, त्या शिक्षकाची मुलाखत घेण्यापूर्वी त्या शिक्षकाची व्यवस्थितरित्या चर्चा करा की सर इंटर्नशिप किंवा छात्रसेवा प्रशिक्षण कालावधीमध्ये मला ज्येष्ठ किंवा अनुभवी शिक्षकाची मुलाखत घेणे ही ऍक्टिव्हिटी आहे आणि ती ऍक्टिव्हिटी मला पूर्ण करायची आहे. तर मला तुमची मुलाखत घ्यायला परवानगी मिळावी. एक साधा कॉमन सेन्सचा भाग आहे. संबंधित शिक्षकाची आदल्या दिवशी चर्चा करा. आदल्या दिवशी चर्चा करून ते जे वेळ देतील त्या वेळेला त्या दिवशी तुम्ही संबंधित शिक्षकाची मुलाखत घ्या. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची परवानगी घ्या. शिक्षक मुलाखतीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट की ही जी प्रश्नावली दिली ही प्रश्नावली ॲज अ गाईडलाईन म्हणून दिलेली आहे. तुम्ही त्यात तुम्हाला जर असं वाटलं की थोडासा बदल करायचा तर तुम्ही करू शकता. मी ॲज अ गाईडलाईन म्हणून तुम्हाला क्वेश्चनरी दिलेली आहे. आणि तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे प्रश्न जर काही सुचत असेल तर तुम्ही याच्यामध्ये नोंद करू शकता. तर हे जे 29 प्रश्न दिलेले आहेत त्या 29 प्रश्नाची एक प्रत ज्या शिक्षकांची तुम्हाला मुलाखत घ्यायची किंवा ज्या शिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही परवानगी घेतलेली आहे अशा दोन्ही शिक्षकांना ह्या प्रश्नावली अगोदर वाचण्यासाठी द्या की जेणेकरून प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या बाबी स्पष्ट करायच्या, कोणत्या बाबी स्पष्ट करता येणं शक्य नाही याची माहिती किंवा याची जाणीव संबंधित शिक्षकाला होऊ शकेल. या दृष्टिकोनातून ही प्रश्नावली संबंधित शिक्षकाला अगोदर दिली पाहिजे. म्हणजे शिक्षकाने तुम्हाला परवानगी दिल्यानंतर लगेच तुम्ही ही प्रश्नावली दिली पाहिजे आणि ते जे शिक्षक सांगतील त्यावेळेला त्या दिवशी तुम्ही मुलाखतीसाठी उपस्थित राहायला पाहिजे. आता ही जी मुलाखत आहे ही मुलाखत या मुलाखतीचा तारीख आपल्या नियोजनामध्ये मी 4 डिसेंबरला दिलेली आहे. पण 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत तुम्ही कधीही या 2 अनुभवी शिक्षकाची मुलाखत घेऊ शकता. तुम्हाला एकच दिवस दिला 4 डिसेंबर. 4 डिसेंबर आपल्या नियोजनात. पण 17 ते 23 या 17 ते 23 मार्च या कालावधीत तुम्ही कधीही 2 शिक्षकाची मुलाखत घेऊ शकता. पण मुलाखत घेताना जे 2 शिक्षक तुम्ही निवडले आहेत किंवा ज्या 2 शिक्षकांनी तुम्हाला मुलाखतीसाठी परवानगी दिलेली आहे त्या शिक्षकाचं आणि तुम्ही मुलाखत घेतानाचा फोटो दोन्ही शिक्षकांचा तो व्यवस्थितरित्या काढून जर्नलमध्ये ज्या ठिकाणी सूचित केलेलं आहे मला वाटतं या ठिकाणी पुढील पानावरती सूचित केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही लावलं पाहिजे. मुलाखत घेताना फोटो शिक्षकाचे नाव, मुलाखत घेतानाचा फोटो शिक्षकाचे नाव. पण फोटो काढताना संबंधित शिक्षकाची अगोदर परवानगी घ्या. सर की मुलाखती दरम्यान आपण चर्चा करत आहोत पण
मला मुलाखत घेताना फोटो घ्यायचा आहे आणि त्याचा एक प्रूफ म्हणून मला माझ्या जर्नलमध्ये तो जोडायचा आहे. जर्नलमध्ये तो मला लावायचा आहे, तर मला फोटो काढायची परवानगी द्या. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही अगोदर चर्चा केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने किंवा ॲक्टिव्हिटीच्या अनुषंगाने ती ॲक्टिव्हिटी राबवण्यापूर्वी तुम्ही नम्रपणे प्रत्येकाशी चर्चा करून त्यांची परवानगी घेतली पाहिजे. ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकाने लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर फोटो घेतल्यानंतर पुढच्या पानावरती पहा. या ठिकाणी मी अनुभवी शिक्षकाची मुलाखत क्रमांक 1. शिक्षकाचे नाव, शैक्षणिक पात्रता, अध्यापनाचे विषय, त्यांचा अनुभव आणि खाली लिहिले प्रश्नावली व मुलाखती आधारे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित अवलेखन. जे प्रश्न दिलेले ते प्रश्न एक एक विचारून ते शिक्षक त्या प्रश्नाचं काय उत्तर देतात, त्या उत्तराची या ठिकाणी तुम्ही नोंद करायची. तर ही या अहवालामध्ये प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मुलाखत चालू असताना नोंद करण्याऐवजी कच्च्या कागदावरती ते जे उत्तरं देतील ते शिक्षक, त्या उत्तराची कच्च्या कागदावरती नोंद करावी आणि नंतर अहवाल फेअर करताना त्यांनी दिलेल्या उत्तराची सुवाच्य अक्षरामध्ये जर्नलमध्ये नोंद करावी. आता मुलाखत क्रमांक 1, त्यानंतर मुलाखत क्रमांक 2, अनुभवी शिक्षकांची मुलाखत. 2 शिक्षकांची मुलाखत घ्यायची. आपण नियोजनाप्रमाणे 4 डिसेंबर तारीख तुम्हाला दिली, पण 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही अनुभवी शिक्षकांची 2 शिक्षकांची मुलाखत घेऊ शकता. याच्यानंतर पुढचा महत्वाचा भाग किंवा पुढची महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे ऑब्झर्वेशन ऑफ एक्सपिरियन्स्ड टीचर. आता 2 अनुभवी शिक्षकांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं. 2 अनुभवी शिक्षकांचं नव्हे, 2 अनुभवी शिक्षकांच्या अध्यापनाचं प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून त्यांच्या अध्यापन शैलीचं तुम्हाला निरीक्षण करायचे आणि त्याच्या नोंदी करायच्या आहे. ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ज्या शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण करायचं आहे, तर त्यामध्ये एकूण 4 शिक्षक तुम्ही निवडायचे. किती? 4. ते शिक्षक असे असले पाहिजेत की तुमच्या अध्यापन पद्धतीचे 2 शिक्षक, म्हणजे तुमच्या अध्यापन पद्धती गणित आणि विज्ञान असेल तर गणिताचा 1 शिक्षक आणि विज्ञानाचा 1 शिक्षक, आणि गणित आणि विज्ञानाच्या विषयाव्यतिरिक्त, गणित विज्ञान विषयाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शालेय विषयाचे 2 शिक्षक. मग इतिहासाचा 1 निवडा, भूगोलाचा 1 निवडा, किंवा मराठीचा 1 निवडा, इंग्रजीचा 1 निवडा, किंवा इंग्रजीचा 1 शिक्षक निवडा किंवा भूगोलाचा 1 शिक्षक निवडा. म्हणजे तुमच्या अध्यापन पद्धती व्यतिरिक्त इतर विषय शिकवणारे कोणते 2 शिक्षक, अशा पद्धतीने 4 शिक्षकांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे. आणि हे ऑब्झर्वेशन करताना जे फोटो आहेत, फोटो क्रमांक 1 आणि 2, कोणते 2 फोटो तुम्ही या ठिकाणी लावायचे. पण ऑब्झर्वेशन करताना ज्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत त्या कोणत्या, तर त्याच्यापैकी एक पहिली गोष्ट की ज्या शिक्षकाच्या अध्यापनाचं तुम्ही निरीक्षण करणार आहात, ज्या शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण प्रत्यक्ष वर्गात पाठीमागे बसून तुम्ही करणार आहात, त्या शिक्षकाची आदल्या दिवशी तुम्ही परवानगी घ्या की सर तुम्ही इयत्ता 8वी वरती गणित विषय शिकवता, तर त्या वर्गावर तुमच्या अध्यापनाचं मला ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याची मला परवानगी मिळेल. मग तो तास केव्हा असतो, कोणत्या वेळेला असतो, तो तास कोणत्या वर्गात भरतो, कोणत्या डिव्हिजनला तुम्ही शिकवता, याची चर्चा करून त्यांची परवानगी घेऊनच तुम्ही ऑब्झर्वेशनला बसलं पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग, ऑब्झर्वेशनला बसण्यापूर्वी शिक्षक वर्गात जाण्यापूर्वी तुम्ही वर्गात जाऊन बसलं पाहिजे. म्हणजे गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकाच्या अध्यापनाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करणार असाल तर त्या शिक्षकाचा 4था तास, समजायचं 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू होणार असेल
तर ते शिक्षक 12 वाजून 10 मिनिटांनी वर्गात येण्यापूर्वी तुम्ही पाठीमागे जाऊन बसलेला असला पाहिजे. कारण तुम्ही अगोदरच त्यांची परवानगी काढली. वर्गात शिक्षक गेल्यानंतर जाणं ते उचित ठरत नाही किंवा योग्य ठरत नाही. किंवा जर तशा प्रकारची वेळ आली किंवा शिक्षक वर्गात गेले आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळं त्या वर्गावरती जायला उशीर झालेला असेल, तर त्या शिक्षकाची परवानगी काढूनच "मे आय कम इन सर" असं म्हणून किंवा "वर्गात येऊ का सर?" असं म्हणून परवानगी घेतल्याशिवाय वर्गात प्रवेश करू नका. कारण ते आपल्या इथिक्सला धरून होत नाही. म्हणून अनुभवी शिक्षकाची मुलाखत तुम्ही एकूण 4 शिक्षकांची मुलाखत ऑब्झर्वेशन करायचे. अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण एकूण 4. त्याच्यामध्ये पहा पाठ निरीक्षण क्रमांक 1. तिथं दिनांक दिलेला आहे. दिनांक ऑब्झर्वेशनचा दिनांक आपल्या अनुक्रमणिकेमध्ये जो दिलेला असेल तो टाका. पण ऑब्झर्वेशन तुम्ही 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत कधीही करू शकता. शिक्षकाचं नाव, शैक्षणिक पात्रता, अनुभव, अध्यापनाचा विषय, घटक हे सगळं संबंधित शिक्षकाची चर्चा करून किंवा ऑब्झर्वेशन करताना तुम्ही त्याच्या नोंदी करू शकता. उपघटक कोणता शिकवतात, घटक कोणता शिकवतात, अध्यापनाचा विषय कोणता आहे, हे वर्गामध्ये बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण शिक्षकाचं नाव असेल, शैक्षणिक पात्रता असेल किंवा अनुभव असेल, या गोष्टी संबंधित शिक्षकाची चर्चा करूनच या अहवालामध्ये त्याची नोंद करा. आता नेमकं कशाचं ऑब्झर्वेशन करायचंय, आशयाचं संक्षिप्त स्वरूप. त्या शिक्षकाने वर्गामध्ये काय शिकवलं, कोणता आशय शिकवला, त्याचे मुद्दे आणि उपमुद्दे ह्याची नोंद करायची. उपयोगात आणलेली अध्यापन पद्धती, कोणती अध्यापन पद्धती उपयोगात आणली, कथन पद्धती आणली किंवा चर्चा पद्धती आणली किंवा व्याख्यान पद्धती आणली किंवा पाठ्यपुस्तक पद्धती आणली किंवा कोणत्या प्रतिमानाचा त्यांनी उपयोग केलेला असेल, तर किंवा ज्ञानरचनावादावरती पाठ शिकवलेला असेल. नेमकी कोणती अध्यापन पद्धती त्यांनी उपयोगात आणली, त्या अध्यापन पद्धतीचं नाव किंवा तंत्राचं नाव लिहायचं या ठिकाणी. म्हणजे तंत्र आणि काय 9-10 तंत्र आहेत. ते नेमकी तंत्र किंवा कौशल्य कोणती आहेत, ते कौशल्य कोणते आहेत किंवा तंत्र कोणते आहेत ह्याची नोंद या ठिकाणी करायची. त्यानंतर कोणत्या शैक्षणिक साधनाचा उपयोग केला, म्हणजे तक्त्याचा उपयोग केला, कोष्टकाचा उपयोग केला, चित्राचा उपयोग केला, पोस्टरचा उपयोग केला किंवा प्रयोग साहित्य प्रयोग वर्गामध्ये दाखवलेला असेल तर प्रयोग साहित्याचा उपयोग केला. साहित्य कोणतं किंवा नकाशा वापरला तर नेमकं साहित्य कोणतं वापरलं त्याची नोंद या ठिकाणी करायची. त्यानंतर प्रश्नांचे उपयोजन किंवा मूल्यमापन. संपूर्ण धडा शिकवल्यानंतर प्रश्न विचारले का, मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या का, या पद्धतीने प्रश्न कोणते नेमके विचारले, संपूर्ण तास चालू असताना किंवा तास संपल्यानंतर कोणते प्रश्न विचारले किंवा अध्यापनाच्या ओघामध्ये कोणते प्रश्न विचारले तर त्याची नोंद या ठिकाणी करायची. नंतर गृहपाठाने स्वाध्याय दिला का आणि त्यानंतर मला काय शिकायला मिळालं. तुम्ही 30 संबंधित विषय शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण केलं, तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय शिकायला मिळालं तर फलकलेखन कसं करायचं, प्रश्न कसे विचारायचे, वर्ग नियंत्रण कसं करायचं, शैक्षणिक साधनाचा परिणामकारक उपयोग कसा करायचा, अशा अनेक बाबी आहेत. विद्यार्थी शिस्त कशी राखायची, त्यासाठी नियंत्रण कसं ठेवायचं, मुलांच्याकडून प्रतिक्रिया कशा जाणून घ्यायच्या, मुलांना समजलेलं नसेल तर प्रत्याभरण कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे तुम्हाला काय अनुभवला आलं तिथे, काय शिकायला मिळालं याची नोंद तुम्ही करा. अशी 4 निरीक्षण तुम्हाला करायचे आहेत. ही निरीक्षण करताना कोणते इथिक्स किंवा कोणते नियम तुम्ही पाळले पाहिजेत हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे. याच्यानंतर महत्वाचा भाग जो आहे तो आहे ऑब्झर्वेशन ऑफ स्कूल ऍक्टिव्हिटीज, स्कूल फॅसिलिटीज. ह्या फॅसिलिटीमध्ये कोणकोणते आहेत म्हणजे सोयी सुविधा, फॅसिलिटी म्हणजे सोयी सुविधा कोणते, सायन्स लॅबोरेटरी म्हणजे शास्त्र प्रयोगशाळा, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय, प्ले ग्राउंड्स अँड स्पोर्ट्स फॅसिलिटी म्हणजे खेळाचं ग्राउंड किंवा क्रीडांगण, कॉम्प्युटर लॅबोरेटरी संगणक प्रयोगशाळा,
जिओग्राफी रूम म्हणजे भूगोल कक्ष, ड्रॉइंग रूम म्हणजे चित्रकला कक्ष, म्युझिक रूम म्हणजे संगीत कक्ष. असे वेगवेगळे यांचे आपल्याला काय करायचे, फक्त ऑब्झर्वेशन करायचे आणि त्याच्या नोंदी आपल्या अहवालामध्ये करायच्या. तर ह्या सगळ्यांचे फोटो तुम्ही काढायचे आहेत. सगळ्यांचे फोटो काढून आपल्या अहवालामध्ये द्यायचे. ते पुढे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येकाचा फोटो काढून म्हणजे पहिल्यांदा पहा इथं फोटो आहे, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयाचा फोटो, क्रीडांगण व क्रीडा साहित्याचा फोटो, संगणक कक्षाचा फोटो, नंतर भूगोल कक्ष फोटो, संगीत व चित्रकला कक्ष फोटो. फोटो काढून या ठिकाणी तुम्ही ते चिकटवायचे आहेत किंवा या ठिकाणी ते लावायचे आहेत. आता पहिल्यांदा काय कशाची माहिती तुम्ही घेणार आहात, कशाचं ऑब्झर्वेशन करणार आहात? विज्ञान प्रयोगशाळा. आता प्रयोगशाळा प्रमुख जो कोणी असेल, समजा त्या प्रत्येक शाळेला एक प्रयोगशाळा असते. त्या प्रयोगशाळेचे कोणी ना कोणीतरी प्रमुख असतात किंवा लॅब अटेंडंट नसतो त्याला, म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक असतो. त्यांची नावं या ठिकाणी लिहायची. त्यानंतर सोयी-सुविधा, प्रयोगशाळेची रचना. आता विज्ञान प्रयोगशाळा असेल, क्रीडांगण असेल, ग्रंथालय असेल, संगीत रूम असेल, भूगोल कक्ष असेल, संगणक प्रयोगशाळा असेल, या प्रत्येक ठिकाणी त्या त्या विभागाचा किंवा त्या त्या प्रयोगशाळेचा किंवा त्या त्या कक्षाचा प्रमुख असतो. त्याची सुरुवातीला तुम्ही परवानगी काढायची की सर मला विज्ञान प्रयोगशाळेचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, मला माहिती घ्यायची आहे, तर मला विज्ञान प्रयोगशाळेची माहिती मिळावी अशी संबंधित प्रमुखाला तुम्ही विनंती करायची की जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकेल. तर याच्यामध्ये कशा-कशाची माहिती आपण घेणार आहोत. प्रयोगशाळेची रचना कशी आहे, म्हणजे गोलाकार आहे, आयताकृती आहे, रेषीय आहे, मग कोणत्या स्ट्रक्चर आतमध्ये कपाटं कशी आहेत किंवा फर्निचर कसं आहे, याची रचना कशी आहे, फॅनची सोय आहे का किंवा वेगवेगळ्या प्रकारची रसायनं ठेवण्यासाठी किंवा केमिकल्स ठेवण्यासाठी व्यवस्थितरित्या सुरक्षित जागा आहे का, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींची रचनेमध्ये तुम्ही नोंद करायची आहे. त्यानंतर प्रयोगशाळेतील उपलब्ध साहित्य कोणतं आहे. प्रयोगशाळा जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करा किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन करताना काही साहित्य तुमच्या ओळखीचं असेल, तर त्याची नोंद करा. विशेष करून आर्टची जी मुलं असतात किंवा कॉमर्सची जी मुलं असतात किंवा गणिताची जी मुलं असतात, त्यांना बऱ्याचदा या साहित्यांची नावं सांगता येत नाही. अशा वेळी प्रयोगशाळा सहाय्यक जे आहेत किंवा प्रयोगशाळा प्रमुख जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून उपलब्ध साहित्य जे आहे ते साहित्य समजून घ्या, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये काय आहेत, काय वैशिष्ट्ये आहेत, ऑब्झर्वेशन केल्यानंतर पटकन लक्षात येईल. वेल फर्निश्ड आहे, उत्कृष्ट प्रकारची मांडणी केलेली आहे, पुरेशी मोकळी जागा आहे, सुरक्षा यंत्रणा आहे. म्हणजे सुरक्षा यंत्रणा म्हणजे त्याला फायर सिक्युरिटी आपण असं म्हणतो, ते आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी, हात धुण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. केमिकल किंवा भांडी धुण्यासाठी व्यवस्थित टब तयार केलेले आहेत. तर रचना वैशिष्ट्ये काय आहेत, तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला समजू शकते. त्याचबरोबर प्रयोगशाळेबाबत येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, त्या प्रयोगशाळेला विचारा. प्रयोगशाळा जो प्रमुख आहे त्यांना विचारा किंवा सहाय्यक आहेत त्यांना विचारा आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या जातात, तेही त्यांच्याकडून समजून घ्या. त्यानंतर विमर्श चिंतन, प्रयोगशाळेचं ऑब्झर्वेशन करताना तुम्हाला काय अनुभव आले किंवा तुम्हाला काय शिकायला मिळालं, याची नोंद या ठिकाणी करायची. तर अशा प्रकारे प्रयोगशाळा आहे, ग्रंथालय आहे, त्यानंतर संगणक प्रयोगशाळा, त्यानंतर भूगोल कक्ष, क्रीडांगण व क्रीडा कक्ष, त्यानंतर चित्रकला कक्ष, संगीत कक्ष. प्रत्येक कक्षात जाऊन त्या ठिकाणी उपस्थित राहून तिथं ऑब्झर्वेशन करणं, तुमच्या दृष्टीपथात जे येईल त्याची नोंद करणं किंवा त्या कक्षाचा जो प्रमुख असेल त्याच्याशी चर्चा करून संबंधित सोयी-सुविधांचा किंवा भौतिक सोयी-सुविधांची नोंद निरीक्षण करून, चर्चा करून तुम्ही अहवालामध्ये करायची आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे स्टडी ऑफ टाईम टेबल्स. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईम टेबल्स असतात. तर त्या टाईम टेबलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये स्टडी ऑफ स्कूल टाईम टेबल, शाळेचं वेळापत्रक, टीचर्स टाईम टेबल, शिक्षकाचं वेळापत्रक, इयर प्लॅन ऑफ स्कूल, शाळेचं नियोजन, एक वार्षिक नियोजन असतं शाळेचं.
को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कंडक्टेड इन द स्कूल. शाळेमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या जातात त्याचं टाइम टेबल ऑफ प्रॉक्सी पिरियड, टाइम टेबल ऑफ स्पोर्ट्स. आता याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे टाइम टेबल दिले. पहिलं संयुक्त वेळापत्रक. संपूर्ण शाळेचे वेळापत्रक 8वी 9वी 10वी हे वर्ग असतील तर त्या 8वी 9वी 10वी वर्ग किंवा त्या 8वी 9वी 10वी वर्गाच्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्यांचं एकत्रित वर्गांचं आणि तुकड्यांचं एकत्रित एक वेळापत्रक असतं. त्या वेळापत्रकाचा नमुना आहे तसा या ठिकाणी न्यायचा. हे वेळापत्रक एकतर शिक्षक कक्षामध्ये नोटीस बोर्डवरती लावलेलं असतं किंवा ते मुख्याध्यापकाच्या टेबलवरती असतं किंवा मुख्याध्यापक कार्यालयामध्ये ते लावलेलं असतं. तर ते घ्या, ते अभ्यासा, त्या वेळापत्रकाचा योग्य रीतीने अभ्यास करून त्याचे व्यवस्थित आकलन करा आणि त्यांनी जे शाळेने म्हणजे वेळापत्रक समितीने जे वेळापत्रक तयार केलेलं असेल त्या वेळापत्रकाची अचूक नोंद एक शाळेचं संयुक्त वेळापत्रक म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर पुढचं वेळापत्रक जे आहे हे शिक्षक वेळापत्रक आहे. याच्यामध्ये साधारणपणे 4 शिक्षक वेळापत्रकाची तुम्हाला माहिती घ्यायची. 4 शिक्षक वेळापत्रकाची माहिती, एकूण 4. मग हे 4 शिक्षक वेळापत्रक कोण आहेत? एक तुमच्या अध्यापन पद्धतीचे 2 शिक्षक आणि तुमच्या अध्यापन पद्धतीच्या विषयाव्यतिरिक्त इतर विषयाचे कोणतेही 2 शिक्षक यांचं वैयक्तिक वेळापत्रक. त्या संबंधित शिक्षकाची तुम्ही चर्चा करा, ते संबंधित शिक्षक लगेच तुम्हाला वैयक्तिक वेळापत्रक देतील आणि त्या शिक्षकाचे जे वैयक्तिक वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाची नोंद या अहवालामध्ये तुम्ही करायचे आहे. त्यानंतर शाळेचं वार्षिक नियोजन. शाळेचं वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार केला असतो. वार्षिक नियोजनाचा आराखडा म्हणजे काय की सर्वसाधारणपणे संपूर्ण वर्षभरामध्ये अभ्यास विषय, अभ्यासेतर व अभ्यासावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे जे उपक्रम आयोजित शाळेमध्ये केले जाणार आहेत त्याचा एक आराखडा तयार केलेला असतो आणि तो आराखडा संपूर्ण वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या कालावधीत कोणी राबवायचे त्याचा एक आराखडा तयार केलेला असतो आणि हा आराखडा ज्या पत्रकात दर्शवला जातो त्याला शाळेचं वार्षिक नियोजन असं म्हणतात. ते वार्षिक नियोजन शाळेने तयार केलेलं असतं. ते मुख्याध्यापकाकडून घ्या, तो आराखडा वाचा किंवा त्या आराखड्याचे योग्य रीतीने वाचन करा. तो आराखडा योग्य रीतीने आकलन झाल्यानंतर त्याची शाळेच्या वार्षिक नियोजन यामध्ये त्या आराखड्याची नोंद करा. शाळेचे वार्षिक नियोजन. तर त्यानंतर शाळेच्या वार्षिक नियोजनाची नोंद केल्यानंतर रजेवरील वार्षिक नियोजनानंतर आणखी एक तसा भाग आहे तो म्हणजे कोणत्याही एका इयत्तेचे वार्षिक नियोजनाचा आराखडा. शाळेच्या संपूर्ण वार्षिक नियोजनाचा आराखडा तुम्ही इथं कोऱ्या कागदावरती जर्नलमध्ये लिहिणार आहात. पण त्याचबरोबर कोणत्याही एका इयत्तेचा वार्षिक नियोजनाचा आराखडा, कोणती इयत्ता, एक इयत्ता निवड, 8वी घ्या, 9वी घ्या किंवा 6वी घ्या, 7वी घ्या. त्या शाळेमध्ये जे वर्ग उपलब्ध आहेत त्या एका वर्गाचा एक आराखडा तयार केलेला असतो की त्या वर्गाचे संपूर्ण जूनमध्ये मराठीचे किती तास, हिंदीचे किती तास, इंग्रजीचे किती तास, म्हणजे शाळेतल्या प्रत्येक विषयाचे प्रत्येक महिन्यात किती तास असतात, तोंडी परीक्षा कधी असते, वार्षिक परीक्षा कधी असते किंवा इतर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करावायचं त्याचा नामनिर्देश किंवा त्याचा निर्देश त्या आराखड्यामध्ये केलेला असतो. म्हणजे एका वर्षाचं एका वर्गाचं वार्षिक नियोजन तुम्ही या ठिकाणी करायचे. त्यासाठी मी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे पर्यंत महिने दिलेले आहेत आणि प्रत्येक विषय त्यासमोर दिलेला आहे. त्यानंतर पुढचं वेळापत्रक आहे रजेवरील शिक्षकाचं वेळापत्रक. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, रजेवरील शिक्षकाचं वेळापत्रक
याची अहवालामध्ये नोंद करताना 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत शाळेमध्ये जे शिक्षक रजेवर होते आणि रजेवर असणाऱ्या शिक्षकांचे तास कोणत्या शिक्षकाने घेतलेले होते, त्याची नोंद करण्यासाठी एक बुलेटिन रजिस्टर असतं. त्याला बुलेटिन रजिस्टर असं म्हणतात. रजेवरील शिक्षकांचे नियोजन असे एक रजिस्टर असतं. त्या रजिस्टरमध्ये 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत जे शिक्षक रजेवर होते, त्या शिक्षकांची नोंद त्या रजिस्टरमध्ये असते. ते शिक्षक रजेवर असताना कोणत्या शिक्षकाने त्यांच्या वर्गावर अध्यापन केलेलं होतं, त्याची नोंद त्याच्यामध्ये आढळते. तर त्याची नोंद रजेवरील शिक्षकाच्या वेळापत्रकमध्ये करायची आहे. त्यानंतर क्रीडा वेळापत्रक शाळेच्या संपूर्ण उदाहरणार्थ 8वी, 9वी, 10वी असे वर्ग असतील तर प्रत्येक वर्गासाठी सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा शनिवारी पीटीचे कोणते तास दिलेले आहेत, खेळासाठी कोणते तास दिलेले आहेत त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर याच्यामधला शेवटचा एक महत्वाचा घटक म्हणजे स्टडी ऑफ स्कूल ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक शालेय समित्यांचा अभ्यास. यासाठी डिसेंबर मधला जो कालावधी दिलेला आहे, ती तारीख या ठिकाणी नोंद करायची. पण तुम्ही 17 मार्च ते 23 मार्च या कालावधीत या समित्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता. इथे मी म्हटलेले अनेक समित्यांचे मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये पहा अनेक समित्या सांगितल्या, शाळा समिती, विद्या समिती, समन्वय समिती, विषय समिती अशा अनेक समित्या आहे. जवळ 20-25 समित्यांचे मी या ठिकाणी उल्लेख केलेले आहे. त्यापैकी कोणत्या 3 समित्या तुम्ही तिथल्या शालेय शिक्षकाची, मुख्याध्यापकाची किंवा पर्यवेक्षकाची चर्चा करून तुम्ही कोणत्या 3 समित्या निवडा आणि त्या समित्यांचा अहवाल या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. उदाहरणार्थ शाळा समिती तुम्ही जर निवडली तर समितीचे नाव काय येईल? शाळा समिती. सदस्यांची संख्या तुम्हाला जे शिक्षक माहिती देतील ते सांगतील की सदस्य संख्या किती आहे. ही समिती शाळेमध्ये कोणत्या उद्देशाने स्थापन केली ते तुम्हाला इथं सांगतील. त्यानंतर समितीची रचना आणि समितीचे कार्य कोणते आहेत याची माहिती तुम्हाला ते देतील. त्याचबरोबर विद्या समिती, समन्वय समिती किंवा तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या मी सांगितलेल्या आहे, जवळ 20-25 समित्या सांगितल्या, त्या कोणत्याही समितीची तुम्ही माहिती घेतली, माहिती घेताना किमान 3 समित्या तुम्ही निवडायच्यात आणि 3 समित्यांचा अहवाल तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. आता याच्यानंतर शालेय शिक्षकाच्या कार्यभाराचं वितरण याच्यानंतरचा भाग आहे तो इथं त्याचे स्क्रीन शॉट तुम्हाला दिसत नाही, पण तुमच्या जर्नलमध्ये पहा शालेय शिक्षक कार्यभाराचे वितरण हा एक भाग दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहा शिक्षकाचा कार्यभार, शिक्षकाचे पूर्ण नाव त्याच्यामध्ये लिहायचे, त्याचं पद लिहायचे, त्याचा विषय आणि इतर कारभार असं म्हटलंय. कारभाराऐवजी कार्यभार म्हणा. विषय व इतर कार्यभार इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. तो उदाहरणार्थ एखादा शिक्षक असेल, क्रमांक 1 समजायचं महाले विजया, पद सहशिक्षक, विषय ते मराठी शिकवतात, मराठी विषय ते शिकवतात. काय कुठल्या वर्गाला? 5वीला. तर किती तास? समजा 4 तास. 6वीला 4 तास, 7वीला शिकवत नाही, 8वीला शिकवत नाही, 9वीला 5 तास, 10वीला 5 तास. पुन्हा तेच शिक्षक विषय शिकवतात इतिहास, 7वीला 3 तास, 8वीला 3 तास. म्हणजे ते शिक्षक कोणता विषय शिकवतात त्या विषयाची नोंद करावी आणि कोणत्या वर्गावरती किती तास शिकवतात, म्हणजे आठवड्याचे तास त्यांचे किती. त्याचबरोबर इतर काही कार्यभार त्यांच्यावर दिलेला आहे का, म्हणजे ते क्रीडा प्रमुख आहेत का, सांस्कृतिक प्रमुख आहेत का, किंवा कोणत्या तरी समितीची त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे का, इतर कार्यभार काय दिलेला आहे त्याच्यावर, त्या कार्यभाराची नोंद त्याच्यामध्ये लिहायची. शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या प्रत्येक शिक्षकाच्या कार्यभाराची नोंद या ठिकाणी तुम्हाला करायची. आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा एक महत्वाचा भाग
पालक सभा इतिवृत्तांत. आता इथं याच्यामध्ये स्क्रीनशॉटवरती ते नाहीये, पण इथं पालक सभा इतिवृत्तांत तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये पाहू शकता. सभा क्रमांक आहे, शाळेचं नाव, पालक सभेचं ठिकाण, सभेचा दिनांक, म्हणजे त्या जर्नलमध्ये किंवा त्या रजिस्टरमध्ये जी तारीख नोंदवलेली असेल ती तारीख या ठिकाणी तुम्ही लिहायची आहे. म्हणजे त्यांनी समजा जर 6 जून 2021 अशी नोंदवलेली असेल तर ती इथे ती तारीख इथं टाकायची. कारण त्या दिवशी पालक सभेचं शाळेने आयोजन केलेलं असतं. त्याची वेळ, उपस्थित पालकांची संख्या, हा सगळा अहवाल त्या पालक सभेच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. सभासदांचं नाव, सभेपुढील विषय कोणते, सभेचा इतिवृत्तांत कोणता होता, हे पालक सभेचा इतिवृत्तांताचा जो अहवाल शाळेकडे उपलब्ध आहे तो मुख्याध्यापकाकडून मागून घ्यायचा आणि तो आहे जसं तसा त्याचं वाचन करायचं. वाचन करून तो समजून घ्यायचा आणि त्याचं लेखन आपल्या अहवालामध्ये करायचं. अशा प्रकारे हे पालक सभेच्या अहवालाचं लेखन यासाठी मी 13 ते 15 हा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समित्यांचा अभ्यास, शालेय शिक्षक कार्य विभागणी आणि पालक सभांच्या आयोजन यासाठी 13 ते 15 डिसेंबर हा कालावधी दिलेला आहे. शाळेच्या वेळापत्रकासाठी 8 ते 11 डिसेंबर 21 हा कालावधी दिलेला आहे. शालेय भौतिक सोयीसुविधांचे निरीक्षण 6 आणि 7 ला दिलेलं आहे. अनुभवी शिक्षकाचं अध्यापनाचं निरीक्षण 4 डिसेंबर दिलेलं आहे आणि अनुभवी शिक्षकाची मुलाखत 2 व 3 डिसेंबरला दिलेली आहे. पण फेज 1 साठी जो कालावधी डिसेंबर मधला दिलेला आहे तो आपल्या नियोजनाचा एक भाग आहे. पण प्रत्यक्ष फेज 1 चं कामकाज तुम्ही 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत पूर्ण करणार आहात. पुन्हा जाता जाता तुम्हाला सर्व विद्यार्थिनींना मी सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही इंटर्नशिप फेज 1 चं काम हे 23 मार्च अखेर पूर्ण केलं पाहिजे. कारण मला फेज 2 जवळजवळ 8 आठवड्याची माहिती आणि 8 आठवड्यामध्ये पूर्ण करावयाच्या ऍक्टिव्हिटी, कारण फेज 2 8 आठवड्यासाठी आहे. पण आपल्याकडे दिवस उपलब्ध नाही. तर 8 आठवड्याच्या ऍक्टिव्हिटी मला 2 आठवड्यामध्ये पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी मला साधारणपणे 25 किंवा 26 मार्चपासून मी सुरू करून तिथून पुढचे जे 2 आठवडे आहेत त्या 2 आठवड्यामध्ये मी पूर्ण करणार आहे. कारण फेज 3 साठी पुन्हा 6 आठवडे आहेत. त्याचंही कामकाज मला 2 आठवड्यात पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमचे 12 लेसन आहेत, की जे 12 लेसन या इंटर्नशिपला अटॅच म्हणून आहेत आणि त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये 4 आठवडे दिलेले आहेत. पण हे अध्यापनाचं कामकाज मला 1 आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने माझ्याकडं उपलब्ध जे आठवडे आहेत त्या आठवड्यांचा विचार करून, कारण त्या आठवड्यांचा विचार करून मला हा अहवाल तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडून ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी फेज 1 साठी 2 आठवडे असले तरी एकाच आठवड्यात काम करायचे. फेज 2 8 आठवड्यासाठी असले तर 2च आठवड्यामध्ये काम करायचे. फेज 3 6 आठवड्यासाठी असलं तरी 2च आठवड्यामध्ये काम करायचे. म्हणजे सगळे 5 आठवड्यामध्ये आपल्याला काम पूर्ण करायचे. आणि जे प्रॅक्टिस लेसन आहेत ते 1 आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचे. एकंदरीत 6 आठवडे. 6 आठवडे म्हणजे 1.5 महिना झाला. 1.5 महिना म्हणजे माझ्याकडं 15 मार्च पासून विचार जर केला तर एप्रिल अखेरपर्यंत ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण होतील. कारण 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण तुमच्याकडून करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी मी हा 20 आठवड्याचा जो कालावधी आहे तो फक्त 6 आठवड्यामध्ये मी बसवलेला आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे फक्त 6च आठवडे उपलब्ध आहे. आणि त्यातही एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित जर शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झाल्या तर प्रॅक्टिस लेसन घेणं ही अत्यंत कठीण होऊन बसेल. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे लेसन शाळा सुरू झाल्यानंतर मला पूर्ण करून घ्यावे लागतील.
म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीने ही स्वतःची एक जबाबदारी समजून इंटर्नशिप प्रॅक्टिकल जे आहे ते मी दिलेल्या सूचनांचा विचार करून, मी सूचित केलेल्या ऍक्टिव्हिटींचा विचार करून तुम्ही त्या कालावधीतच पूर्ण करायचं आहे. ज्या विद्यार्थिनींना फेज फर्स्टच्या अनुषंगाने काही शंका असतील, तर त्या विद्यार्थिनी ती शंका ग्रुपवरती टाकू शकतील किंवा प्रत्यक्ष मला फोन करून तुमच्या शंकांचं समाधान करू शकतील किंवा शंका समाधान करू शकाल. फेज 2 ची जी माहिती आहे ती 25 मार्चला मी स्वतः देईल किंवा 25 मार्चला फेज 2 ची माहिती प्राध्यापक लोखंडे मॅडम तुम्हाला स्वतः देतील. पण 25 मार्च पूर्वी या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या पूर्ण झालेल्या असल्या पाहिजे. जर तुम्ही फेज 1 डिले करत राहिला तर त्याचा भार फेज 2 वरती पडेल. फेज 2 डिले करत राहिला तर फेज 1 आणि फेज 2 चा भार फेज 3 वरती पडेल आणि फेज 3 तुम्ही डिले करत राहिला तर फेज 1, 2, 3 चा भार हा सराव पाठावरती पडेल आणि तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी किंवा इंटर्नशिप प्रॅक्टिकल पूर्ण करता येणं शक्य होणार नाही. कारण 1600 मार्काचं इंटर्नशिप आहे आणि तुमचे 12 लेसन आहेत. ते 12 लेसन 1500 मार्काचे आहेत आणि 150 पैकीचे मार्क विद्यापीठाला तुम्हाला कळवायचे आहेत. म्हणजे जवळजवळ 3000 ते 3100 मार्काचं हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्ण करणं अनिवार्य आहे. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रॅक्टिकल पूर्ण करणार नाही त्यांना मी इंटरनलचे मार्क देणार नाही. कारण इंटरनलचे मार्क कशाच्या आधारे द्यायचे, कशाचं मूल्यमापन करायचं हे जर माझ्यासमोर नसेल तर मी मूल्यमापन करणार नाही, तुम्हाला मार्क देणार नाही. रिपीटर म्हणून तुम्हाला पुढल्या वर्षी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करावी लागेल, तेव्हाच तुम्ही BEd उत्तीर्ण व्हाल. हा शेवटचा आणि टोकाचा माझा संदेश किंवा माझी सूचना तुम्ही लक्षात घेऊन याच्याकडं दुर्लक्ष करू नका किंवा इंटर्नशिप प्रॅक्टिस टीचिंग आणि इंटर्नशिप ऍक्टिव्हिटी जी आहे ती इग्नोर करू नका. कृपया ज्या विद्यार्थिनींनी अद्यापही हे जर्नल लिहिलेलं नसतील तर कॉलेजमध्ये येण्यापूर्वी मला फोन करा. म्हणजे जर्नल्स तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था माझ्याकडून केली जाईल. ठीक आहे, धन्यवाद.